नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ऑनलाईन या यूट्यूबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महा-डी-बी-टीमध्ये नवीन अर्ज कसा दाखल करणे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। या महा-डी-बी-टी पोर्टलमध्ये बरेचसे चेंजेस बदल आता झालेले आहेत। अगोदर आपण महा-डी-बी-टीवर साईटमध्ये गेल्यानंतर आपण आधार नंबर किंवा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करत होतो, पण आता त्यामध्ये आपल्याला फार्मर आयडी हा टाकावा लागणार आहे। फार्मर आयडी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलमधून तुषार ठिबक इत्यादी योजनेचा लाभ आता घेऊ शकत नाही, कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फार्मर आयडी हा कंपल्सरी केलेला आहे। ज्यांची फार्मर नोंदणी नसेल त्यांची नवीन नोंदणीसाठी सद्यस्थितीत पोर्टल चालू नाही। आपल्याला जर याचे मेसेज आले असेल कृषीचे तुषार घटकासाठी आपली निवड झाली असेल तर ते सध्या तरी ज्यांचं फार्मर आयडी आहे त्यांचंच करता येईल। फार्मर आयडी आहे किंवा नाही कसं चेक करता येईल तर ॲग्रिस्टेक महाराष्ट्र गव्हर्नमेंट या साईटवर जाऊन आधार नंबरला क्लिक करून तिथं आपण आपला आधार नंबर प्रविष्ट करून साईटवरती आपली फार्मर नोंदणी आहे किंवा नाही हे चेक करू शकतो। जसं की मी आधार नंबर टाकून चेक करत आहे। अशा प्रकारे आपल्याला स्वतःचा आधार नंबर टाकून आपला फार्मर आयडी काढायचा आहे। मी चेक केलं आहे, आता तिथं दाखवत आहे अप्रूव्ड सेंट्रल आयडी। जो सेंट्रल आयडी आहे मित्रांनो तोच आपला फार्मर आयडी आहे। तो आपल्याला टाकण्यासाठी त्या पोर्टलवरती महा-डी-बी-टी पोर्टलवर जावं लागेल। महा-डी-बी-टी फार्मर या साईटवरती जाऊन आपला सेंट्रल आयडी प्रविष्ट करायचा आहे। जसं की मी आता महा-डी-बी-टी साईटवरती फार्मर आयडी प्रविष्ट करत आहे। आपला स्वतःचा फार्मर आयडी प्रविष्ट केल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आधारला किंवा फार्मर आयडीला जो रजिस्टर आहे त्या नंबरवरती आपल्याला OTP येणार आहे। जसं की बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो, मी माझा फार्मर आयडी प्रविष्ट करून सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केले आहे। मोबाईलवरती तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल, तो टेक्स्ट मेसेज व्हेरीफाय केल्यानंतर तो OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपलं जे महा-डी-बी-टी पोर्टल आपण अगोदर ज्या प्रकारे त्यामध्ये अर्ज करायचो त्या प्रकारे तसं ते पोर्टल आता आपल्याला लॉग इन होईल। यामध्ये आतमध्ये थोडेसे बदल झाले आहे। अर्ज करण्यासाठी घटकाचे तपशील सादर करा, या ऑप्शनवरती आपल्याला जावे लागणार आहे। जसं की आता मला तुषार या घटकाशी अर्ज करायचा आहे, तो कशा प्रकारे करायचा ते आपण बघून जाऊ। या अगोदरच यामध्ये तुषारसाठी अर्ज करण्यासाठी सिंचन साधने व सुविधा या टॅबवरती आपल्याला जाणे गरजेचे आहे। हा व्हिडिओ मी मोबाईलमध्ये करत असल्यामुळे मित्रांनो यामध्ये पूर्णतः दिसत नाही, मला ते रोटेट करून बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करावं लागते। क्लिक केल्यानंतर आपल्याला तुषार घटकासाठी अर्ज करण्यासाठी जमिनीचा तपशील, तालुका आणि आपली ज्या शिवारात जमीन आहे ते गाव सिलेक्ट करावं लागते, कारण आपला डेटा ऑलरेडी अगोदर आपण सबमिट सेव्ह केलेला आहे, त्यामुळे गावाचे नाव डायरेक्टली आपल्याला या पोर्टलमध्ये दिसत आहे। जसं घटक निवडा येतात त्यामध्ये आपल्याला तुषार सिंचनाची निवड करायची असल्यामुळे आपण तुषार सिंचन सुविधा व साधने व सुविधा यामध्ये तुषार सिंचन व घटक चल प्रकार निवडून ॲक्सेप्टवर क्लिक करून आपला अर्ज सादर करायचा। माझा यापूर्वी ड्राफ्टमध्ये अर्ज सेव्ह असल्यामुळे तो पूर्वीचा अर्ज सादर करा
असं यामध्ये दाखवत आहे. तर मी आपला जो अर्ज आपण जो केलेला आहे तो सादर कशा प्रकारे करायचा आहे ते आपण बघूया. मुख्य पृष्ठावर जाऊन अर्ज सादर करा या लिंकवरती, या टॅबवरती आपल्याला जायचे आहे मित्रांनो. तिथं गेल्यानंतर त्या अर्जाची पेमेंट प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे आपला अर्ज कृषी विभागाकडे पूर्णतः सादर झालेला नाही. त्यामुळे आपल्याला त्याची जी प्रक्रिया पेमेंट शुल्क आहे ती पूर्णतः करायची आहे. त्याची पेमेंट करण्यासाठी आपण मेक अ पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. मेक अ पेमेंट या ऑप्शनवरती आपण मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ऑनलाईन बँकिंग, डेबिट कार्ड, UPI यासारखे अनेक पेमेंट ऑप्शन त्यामध्ये दाखवत आहे. पेमेंट मोड ऑप्शन दाखवत आहे. त्यापैकी कुठल्याही प्रकारे तुम्ही त्या अर्जाची प्रक्रिया शुल्क पेमेंट भरू शकता. महा DBT पोर्टल आत्ताच अपडेट झालेले असल्यामुळे मित्रांनो त्यामध्ये खूप लोड आहे. व्यवस्थित ते पोर्टल ज्या गतीने चालायला पाहिजे त्या गतीने फास्ट साईट ओपन होत नाही. जसं की मी पेमेंट करतो आहे, UPI घेतो मित्रांनो. UPI क्लिक केल्यानंतर आपला जो UPI ID तो खाली प्रविष्ट करून मेक अ पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जो UPI ID टाकू ते जे आपलं फोनपे, गुगल पे ज्याचा पण आपण UPI ID टाकू त्या ॲपमध्ये जाऊन आपल्याला पेमेंट प्रक्रिया ॲक्सेप्ट करून पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून आपली पेमेंट पावती, शुल्क पावती आपण काढू शकता. आणि आपला जो अर्ज आहे तो पूर्णतः सादर झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी छाननी अंतर्गत अर्ज या टॅबवरती क्लिक करून आपल्याला आपला अर्ज सादर झाला आहे की नाही ते चेक करता येईल. जसे की खाली पावती दिसत आहे, त्यामुळे मित्रांनो आपला अर्ज पूर्णतः सादर झाला आहे हे आपल्याला दिसत आहे. ओके, अशा प्रकारे आपण तुषार ठिबक या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो. धन्यवाद.